स्वामी महाराज की जय, माता बसवेश्वर महाराज की जय, सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय, शिवाचार्य महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय। ऐका अखंड शिवनाम सप्ताहाचे प्रसादानेच नव्हे तर गुरु वचनाने गुरुच्याकडून आपल्याला अमृत उपदेश प्राप्त करून घ्यायचा. तरी आपले श्री गुरु शतस्तर ब्रह्मे नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, मुखेडकर महाराज, जिंदूकर महाराज, देवणीकर महाराजांचा संस्थानाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतील आणि नंतर चारी गुरुवर यांचा अमृत उपदेश आपल्याला लाभणार आहे. एकदा सर्वांनी मोठा जयघोष करायचा आणि गुरुवर्यांना विनंती करायची आहे की आम्हाला अमृत उपदेश करा. शतस्तर ब्रह्मे विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचं सत्कार आपले गुरुवर्य करीत आहे. थोडं बाजूला सारखा थोडं महाराज सर फोटो काढायचे रे, फोटो काढायचे. आणि या सत्कारानंतर शतस्तर ब्रह्मी अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर यांचं संस्थानाच्या वतीनं गुरुवर्य हे स्वागत करीत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज आणि यानंतर शतस्तर ब्रह्मी सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणीकर यांचं स्वागत संस्थानाच्या वतीनं गुरुवर्य करीत आहे. शिवाचार्य महाराज की जय. सप्ताहाचे अध्यक्ष सर्वस्वप्पा कोकणे आणि प्रस्तावना आणि सांगता दोन्हीचाही समारोप ते करतील. श्री नंदिकेश्वर संस्थान मठ संस्थान के उपस्थित सर्व भक्तगण आणि या सप्ताहाच्या निमित्तानं आपण सर्वजण आवर्जून उपस्थित आहात आणि आपल्या या मठामध्ये दरवर्षीप्रमाणे हा जो सप्ताहाचा अतिशय सुंदर कार्यक्रम जो धार्मिक, आध्यात्मिक
आणि संस्कारक्षम असा हा कार्यक्रम आपले गुरुवर्य नियोजन करत असतात। त्या कार्यक्रमाच्या या समाप्तीच्या दिवशी उपस्थित आदरणीय सर्व गुरुवर्य, आदरणीय श्री मुखेडकर महाराज, आदरणीय श्री देवडीकर महाराज, आदरणीय श्री जिंतूरकर महाराज आणि आपल्या सर्वांचे आवडते आपल्या या मठाचे मठाधीश आदरणीय श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होऊन आपणा सर्वांच्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आणि या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण आपण सर्वांचं कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। कारण या कोरोनाच्या काळामध्ये सर्व जग त्रस्त झालेलं आहे। या कोरोनाच्या महामारीमुळे सर्व जग त्रस्त झालेलं आहे, परंतु आपणा सर्वांना आनंदाची ही एक अशी गोष्ट आहे की आपण गुरुवारांच्या आशीर्वादानं या संपूर्ण 7 दिवसांमध्ये अतिशय स्वस्थ आणि नियमानं आपण हे कार्यक्रम संपन्न केलेला आहे। कारण आपल्या पाठीमाग गुरूंचा अतिशय भक्कम आशीर्वाद आहे। एक नाही 4 गुरूंचा आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असल्यामुळं आपला हा कार्यक्रम निर्विघ्नपणे आज शेवटच्या दिवशी पार पाडत आहोत। मित्रो, मला सांगायला आनंद होत आहे की आपल्या गुरूंचा संस्कार आपणा सर्वांवर अतिशय सुंदर आहे। कारण आपणाला जीवनात काय पाहिजे असतं? सुख, शांती, संतती आणि संपत्ती। अध्यात्म तर आपणाला आहे गुरुवारांच्या आशीर्वादाने, पण ही संतती आणि संपत्ती संस्कारक्षम मिळणं अतिशय दुरापास्त आहे। संतती चांगली निघणं म्हणजे आपल्या घराण्याचं नावलौकिक आहे आणि संपत्ती सुद्धा मिळवणं ह्या घराण्याची शान आहे। आणि घराण्याची शान सांभाळत असताना संस्कारक्षम संतती मिळणं सुद्धा फार चांगला आहे आणि गुरूंचा आशीर्वाद आपणा सर्वांवर आहे। मी या इथं आपणाला एक आदर्श असं एक घराणं, ज्या घराण्यामध्ये खूप चांगली संतती निर्माण झालेली आहे, त्या संततीनं आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, असं हे घराणं मसल्याचं श्रीमान महालिंगप्पा धुमाळ यांचे चिरंजीव मन्मथप्पा धुमाळ। मित्र, मला सांगायला आनंद होतो, मी सुद्धा सरकारी कर्मचारी होतो। सरकारचं काम करत असताना अतिशय नियमात बसून आणि अतिशय काटेकोरपणे काम करावं लागत असते। पोलिसाची ड्युटी तर अतिशय खतरनाक आहे, अतिशय जीवावर असते। रात्री अपरात्री, पाऊस, ऊन, वारा, कशाची तमा करता येत नाही, काळजी करता येत नाही। लेकरं बाळ सोडायचे आणि रात्रंदिवस 24 तास आपला ड्युटी करायची। मित्रो, आपल्याला माहित आहे या महामारीच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये सगळ्या गावात जिकडं बघावं तिकडं अवेळी पाऊस, रात्रंदिवस पाऊस, पूर, महापूर, छोटे मोठे नदी नाले सगळे भरून वाहून गेले। कित्येक लोकांचा जीव त्याच्यामध्ये गेला आणि कित्येक लोक नशिबानं वाचले। असल्या त्या नशिबानं वाचवणाऱ्या एका महान धैर्यशील धुमाळ मन्मथप्पाचं मी आपले आदरणीय शतस्थल ब्रह्मी 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यासाठी मी त्यांना इथं बोलवत आहे। तरी महाराजांनी बोल, त्याबद्दल महाराज 1-2 शब्द बोल। त्याच्या पूर्वी आमचे सोनपेठचे कोरे परिवारचे माधू महाराज आलेले आहे। मला अभिमान वाटते काही गोष्टी, कीर्तन फार सुंदर आम्ही ऐकत असतो त्यांच्या यूट्यूबवर
आणि आमच्या धर्मामध्ये जन्म होऊन आणि आज त्यांना अभ्यास ज्ञान प्राप्ती करून घेतलं आणि मला अभिमान वाटते. अगोदर त्यांना आशीर्वाद आम्ही देतो. नंतर आमचे श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय. जोरात टाळ्या वाजवा. तर मन्मथप्पा धुमाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. हो, मन्मथप्पा धुमाळ पोलीस नाईक, पोलीस ठाणे कासारशिरसी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर या इथं ते कार्यरत आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून ते कासारशिरसीमध्ये कार्य करत आहेत. आणि मसल्याचे महालिंगप्पा आणि सिंधुबाई यांचे हे चिरंजीव आहेत. आपल्या मसल्याचं नाव या सोनपेठ मठावर अतिशय धार्मिकतेनं घेतलं जातं. त्याचप्रमाणे धुमाळ कंपनी, धुमाळ घराणं याची शान आणि मान वाढवणारे हे असे हे मन्मथप्पा धुमाळ सहकुटुंबीय. लेकरं घेऊन या बेटा. आणि विषय जे सांगतो तुम्हाला, उपस्थित सर्व सद्भक्तो, आपणाला आवाज बारीक करा, आवाज बारीक करा. इकडे बेटा, इकडे रडू नये. बरं नको म्हणते रडू नये. ए सोन्या रडू नये. हे बघ पप्पा कर बघ. घाबरले ते. विशेष म्हणजे मन्मथप्पांना ही जोडी 2 मुलं आहेत. याबद्दल आपण जोरात टाळ्या करून त्यांचा कौतुक लावूया. कारण आपल्या ज्ञान आणि मान वाढवण्याचे मन्मथप्पा धुमाळ मसला. रडून गाणं म्हणावं बरोबर. श्रीमंत जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु मुखेडकर महाराज की जय. सद्गुरु जिंतूरकर महाराज की जय. सद्गुरु देवलीकर महाराज की जय. या सर्वांच्या आशीर्वादाने मन्मथप्पाचा सत्कार अतिशय सुंदररित्या होत आहे. आपण जोरात टाळ्या वाजवाव्या, आनंदाने टाळ्या वाजवूया आणि आपल्या सर्वांचा शुभेच्छा आपण मन्मथप्पाच्या पाठीमागे असंच ठेवूया. यानंतर पुढील कार्यक्रमाने आपण यानंतर उपस्थित सर्व या कार्यक्रमाचे 7 दिवसाचं अतिशय सुंदर शूटिंग करणारे आणि तन्मयतेनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत अतिशय आत्मीयतेनं काम करणारे आपले शूटिंग वाले श्री गणेशजी यांचा सत्कार आपले मुखेडकर महाराजांच्या शुभ हस्ते करण्यासाठी मी त्यांना स्टेजवर बोलत आहे. श्रीमंत जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. अतिशय सुंदर शूटिंग केलेलं आहे आणि आपल्याला आनंदानं सांगावंच वाटेल. आपण जरी या मठात बसलेलो असलो तर तुम्ही पंचक्रोशीमध्ये पूर्ण जगामध्ये फिरत आहात. तुमचा हा कार्यक्रम पूर्ण जगामध्ये व्हायरल होत आहे आणि शूटिंग होत आहे. त्यामुळं त्यांचं हे जे कर्तृत्व आहे अतिशय चांगलं आहे.
असंच महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि काय टिकून बोला महाराज. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नंदिकेश्वर मठ संस्थान या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह आणि या शिवनाम सप्ताहातील आज सांगतेचा दिवस आहे. भयंकर महामारी उद्भवली, ज्या महामारीचं नाव कोरोना होतं आणि चिंता लागली होती की दरवर्षी मठामध्ये सप्ताह होतो, शिवनामाचा गजर सगळ्या संपेटमध्ये घुमतो, तो गजर यंदा कानावर येईल का नाही हा सगळ्यांना प्रश्न होता. पण मला असं वाटतंय बाहेर जरी नसला तरी अंतःकरणामध्ये मठामध्ये दरवर्षीपेक्षा काही कमी सप्ताह आणि बाहेर ज्यांना आनंद घ्यायचा आहे त्यांच्याकरता फेसबुक लाईव्ह तर चालूच होतं. म्हणून या ठिकाणी सर्व शिष्य परिवार या ठिकाणी आलेला आहे. मी प्रथमतः आमच्या या मठ संस्थानाचे मठाधिपती शतस्थल ब्रह्मी नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो. श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर त्यांच्याही चरणावर विनम्र अभिवादन करतो. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो. आणि आमचे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज त्यांच्याही देवणीकर त्यांच्याही चरणावर विनम्र अभिवादन करतो. श्री गुरु आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक असतात. आता महाराजांनी फार सुंदर सांगितलं, बाहेरचा अंधकार नष्ट करण्याकरता जशी सूर्याची आवश्यकता असते तसा अंतःकरणातला अंधकार नष्ट करण्याकरता श्री गुरुची आवश्यकता असते. बाहेरचा अंधकार नष्ट नाही झाला तरी चालेल, पण अंतःकरणातला अंधकार नष्ट होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून अंतःकरणातला आनंद माय दूर करू शकत नाही, अंतःकरणातला आनंद बाप दूर करू शकत नाही, अंतःकरणातला आनंद भाऊ दूर करू शकत नाही, अंतःकरणातला आनंद मित्रही दूर करू शकत नाही. अंतःकरणातला आनंद जर कोण दूर करू शकत असेल ते फक्त आणि फक्त सद्गुरू असतात. म्हणून अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून आपण अनंत काळ पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. त्याचं कारणच आहे आपल्या अंतःकरणात आपल्या स्वस्वरूपाविषयी असलेलं आज्ञान, आणि ते आज्ञान घडवण्याचं काम कृपाळू सद्गुरू करत असतात. म्हणून सद्गुरूची व्याख्या फार विचार सागरामध्ये सुंदर केलेली आहे. कोणाला म्हणायचं सद्गुरू? तर जे स्तोत्री आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, जे कृपाळू आहेत आणि त्या कृपेचा पाठ तुम्हा सर्व शिष्य वर्गावर ते सदा करत असतात. 7 दिवस महाराजांनी सुरुवातीलाच आज्ञा केली होती की माधव 7 दिवस राहा, पण काही व्यस्ततेमुळे येता आलं नाही. आणि आज अंतःकरणात ठरवलंच होतं आज मठामध्ये यायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं, महाराजांचं मार्गदर्शन, महाराजांचा आशीर्वाद हा नेहमी माझ्यासोबत असतो. आता गेल्या 4 आणि 5 तारखेला जी टॉपिकच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व कार्यक्रम लावला. अनेक जणांनी माझे सत्कार घरी येऊन केले. किमान 400, 450, 500 फोन झाले. महाराज तुमचं कीर्तन आम्ही 2 दिवस ऐकलं, फार सुंदर कार्यक्रम झाला. पण इतके सत्कार झाले, पण अंतःकरणाला समाधान हे गुरु मौलीचा पाठीवर हात पडल्यानंतर आज झालं. कारण जगाचं कौतुक करणं वेगळं आणि श्री गुरुनं कौतुक करणं वेगळं. आणि श्री गुरुचं कौतुक हे जीवन आपलं किती महान आहे हे ठरवत असतं. म्हणून या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद मला या ठिकाणी प्राप्त झाला.
शिवनाम सप्ताह करता तुम्ही सर्व मंडळी लांबून उपस्थित झाला आणि घर सोडून या ठिकाणी सगळी मंडळी वाढण्याकरता स्वयंपाक करण्याकरता ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. शिवपाठही सुंदर झाला आणि प्रवचनही सुंदर झाले. जी काही मंडळी आमच्या गावात येऊन आता आमचं आद्य कर्तव्य आम्ही मठाचेच आहोत आणि गावकरी आहोत म्हणून गावकरी मंडळीचे मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. पण या सप्ताह करता झटणारी सगळी मंडळी ती मसलीकर मंडळी असतील, शिवरुद्र गुरुजी असतील, धुमाळ अप्पा असतील, स्वयंपाकाचं नियोजन करणारे असतील, साऊंड सिस्टीम मध्ये सगळ्या टाकणारे झाडणारे सगळे सगळ्यांना गावकरी या नात्याने मी मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण तिथून येऊन मंडळी ही सर्व कष्ट करतात त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि झालेले 2 शब्द मी गुरूंच्या चरणावर समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण करतो. जिंतूर महाराजांचे आशीर्वाद. जिया श्री रेणुकाचार्य शिवाचार्य शिखामणि योगीर शैव सिद्धांतम स्थापयामास सहोदरे. प्रप्रथम वीरशैव विमलमत स्थापनाचार्य रेणुकादि पंच आचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पित करून या अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून सद्गुरु लिंगैक्य बाळेश्वर शिवाचार्य महाराज व लिंगैक्य जगद्गुरु सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराजांपर्यंत जी गुरु परंपरा झालेली आहे त्या गुरु परंपरेला अनंत प्रणिपात नमस्कार करून या सोनपेठ मठाचे आद्य गुरु नंदिकेश्वराच्या संजीवनी समाधीला देखील इथूनच मनपूर्वक नमस्कार करीत या मठाचे परमपूज्य शतस्त्र ब्रह्मे सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज व तसेच मुख्य मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज त्याचबरोबर देवणी मठ संस्थानचे मठाधिपती परमपूज्य शतस्थल ब्रह्म सिद्धलिंग शिवाचार्य महाराज या तिन्ही गुरुवर्यांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना फार सुंदर असा गुरुचं महत्व सांगत आता आम्हाला प्रश्न पडले इथं माधव महाराज ठीक आहे. आता मला दोन्ही म्हणायचंय आज म्हणतो शिवभक्त परायण व हरिभक्त परायण जोरदार टाळ्या वाजवा. असे माधव महाराजजी आतापर्यंत फार सुंदर रीतीने कीर्तन केलेले शिवभक्त परायण जगन्नाथ क्षीरसागरजी गायक वादक भजनी मंडळ बाहेरगावून आलेले छायाकार चित्रकार गोंधळ करणारे लेकर सगळे आणि माता या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर माधव महाराजांनी सगळं बोलून दाखवले. ते गावच्याच आहेत
आणि आम्ही तर दरवर्षी येतो, आम्हाला सुद्धा माहित आहे. पण यावर्षी आम्ही तिघही महाराज लोक वरी बसून विचार करत होतो, प्रत्येक वर्ष सप्त्यामध्ये आणि या वर्षाच्या सप्त्यामध्ये काय फरक आहे, म्हणून आम्ही चिंतन केलं तिघही महाराज लोक. त्यात आमचे देवणी महाराज फार हुशार आहे. चिंतन करत असताना बघा, सतत माणूस आता काय चाललंय जगामध्ये, चिंता करतो म्हणून चिंता याश्च चिता याश्च बिंदू मात्रेण संश्रितः. चिंता दहती सजीवम, चिता दहती निर्जीवम. चिंता लिहायचं, चिंता लिहित असताना आपण मुली काय करतो, एक टिंब देतो. चिंता लिहायचं एका कागदावर, मग त्याच्या बाजूला टिंब नसलेलं चिंता लिहायचं. काय होतं ते? चिंता. हे बघा, प्रत्यक्षामध्ये माणूस आता सध्या काय करत आहे या जगामध्ये, चिंता करत आहे. चिंता करू नये, कारण संस्कृत सुभाषितकार फार सुंदर बोलतो, चिंता याश्च चिता याश्च बिंदू मात्रेण संस्कृतः. चिंता आणि चिताच्या मध्ये काही जास्त फरक नाहीये. चिंता केलं तर सजीव जिवंतपणे माणसाला दहन, त्या मनुष्याला दहन करतो, म्हणजे जाळतो चिंता. आणि चिता निर्जीव वस्तूला जाळतो, तेवढंच फरक आहे. मग हे सगळं बाजूला ठेवा म्हणले, चिंतन करा म्हणले. काय करायचं? चिंतन करायचं. कशाचं चिंतन? कोहम कुतः यातः कुतः गंतव्यम. मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचंय, या 3 प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अखंड शिवनाम सप्ताह असते असं मला वाटते. भागवत सप्ताह असते असं मला वाटते. हरिनाम सप्ताह त्याच्यासाठीच असतात असंही मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस चिंतन करायला पाहिजे हे शिकवण्यासाठी अध्यात्म चालू आहे. कारण आपण चिंतन करत नाही, चिंता करतो. म्हणून शास्त्राला असं वाटतं की या मनुष्याला जर चिंतन करायला लावलं तर हे चिंतन सुटून जाईल आणि हे भवसागरातून पार होईल. म्हणून हे अखंड शिवनाम सप्ताह. त्याच्यासाठी कोण लागतंय? तर माधव महाराजांनी सांगितलं, गुरु लागतो. त्याने म्हणले, मी माझे 400 ते 450 माझे सत्कार झाले. एकदा अभिमान वाटतं, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या गोष्टी. पण तिथं तेवढा आनंद नाही आला, तिथं तेवढा आनंद नाही झाला. पण आज इथं सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचा थाप पडल्याच्या नंतर मला फार आनंद झाला. म्हणून तरी उद्गार व्यक्त केले, कारण त्याचा अभ्यास चांगला आहे. आम्ही सुद्धा त्यांचे कीर्तन ऐकलेले आहोत. पण आज प्रत्यक्षामध्ये इथं कळालं मला की हे वीरशैव धर्मातले एक व्यक्तिमत्व निर्माण झालेले आहे. वीरशैव धर्मातलं एक रत्न आहे. तर आज, कारण जिसका जीवन गुरु नहीं उसका जीवन शुरू नहीं. पानी पीना छान के, गुरु करना पहचान के. गुरु करना पहचान के. तर मला असं वाटतं, आम्ही सगळेजण तुम्हाला शुभ आशीर्वाद देतो, शुभ इच्छा आणि तुम्हाला सगळ्यांनी, सगळे गुरुवर्यांनी तुम्हाला शुभेच्छा देतात आणि देणारच आहोत, दिलेले सुद्धा आहे. तर त्याच्या बरोबर मला आज असं सांगावं असं वाटतं अभिमानानं की आपण सुद्धा इष्टलिंग दीक्षा घेऊन गुरु करावंच. आणि गुरु करून जर तुम्ही कीर्तनाला उभा राहिलं तर मग मला असं वाटतं पाठीमागं गुरु असला पाहिजे.
पुढं लक्ष असलं पाहिजे. मग त्याची जे रथ आहे ना, जीवनाचा रथ, तो एकदम योग्य दिशेकडे जातो. ज्ञानार्जन करण्यासाठी अनेक ज्ञान आहेत. ज्ञान अर्जन करण्यासाठी तुम्ही कोणतंही ज्ञान घ्या, कोणतंही संप्रदायाचं तुम्ही कीर्तन करा, त्याला बंधन नाहीये. पण स्वधर्मे निधनम श्रेयः, स्वधर्माची आचरण आपण तितकंच महत्वाचं आहे. कारण आपण आईला आईच म्हणतो. आईपेक्षा जास्त जरी लाड करणारी जर आईची बहीण असली तरी आपण त्याला मावशीच म्हणतो, आई म्हणत नाही, किंवा चुलत आई म्हणतो. सख्खी आई कोण असते हो? हा, तर इथं थोडस मला अभिमान वाटलं. आणि एवढं मोठं, कारण हे मी का सांगतोय, हे मी का सांगतोय, काशीमध्ये असाच प्रसंग घडला. ज्यावेळी आद्य जगद्गुरु शंकराचार्य भाष्य लिहित होते 16व्या वर्षी, त्यांना माहिती आहे हे सगळं. त्यावेळी त्यांनी देवीला म्हणजे शक्तीला मानत नव्हते. शक्ती म्हणजे शक्ती स्वरूपिणी जगदंबे, परांबे, माता अन्नपूर्णेला मानत नव्हती. मग त्यांनी मानत नव्हते. त्यांनी रोज गंगा स्नान करायचं, काशी विश्वनाथाला जल चढवायला त्यांनी जल अर्पण करायला जात होते. मग असंच जाऊ लागले, येऊ लागले, जाऊ लागले, येऊ लागले. कारण ज्यांनी काशीला गेले त्यांना माहिती आहे की अन्नपूर्णेचं मंदिरासमोरूनच आपल्याला विश्वनाथाचं दर्शन घ्यायला जावं लागतं. मग असंच जात असताना काय झालं, एक दिवस माता अन्नपूर्णेला असं वाटलं की माझा मुलगा हे उद्या जगद्गुरु होणार आहे. काय होणार आहे? हे उद्या माझा मुलगा हे उद्या जगद्गुरु होणार आहे, पण हे मला मानत नाहीये. असं आईच्या मनामध्ये, मग ते शक्तीच्या मनामध्ये आलं. तर मग त्यांनी काय केली, सगळं शक्ती ओढून घेतली. म्हणजे हे आता मी हात उचललं, हे नुसतं राहणार शिव आहे. हात उचलणं ही शक्तीचं काम आहे. ही शक्ती नसली ही जात नाही बरे, किंवा वाणी बाहेर येत नाही. मग हे त्यांना कळीनं गेलं, म्हणून ह्यांना कळवावं म्हणून तिथं काय झाले, शक्ती ओढून घेतली माता अन्नपूर्णा माता. आणि त्याच्या मंदिरासमोर त्यांनी काय झालं, मूर्छित अवस्थेमध्ये, दंड एकाकडं, कमंडल एकाकडं, पाणी एकाकडं, असं मूर्छित अवस्थेमध्ये पडले जगद्गुरु शंकराचार्य. मग तेव्हा आईचं मन कोमल असतं. आणि बघितली 5-10 मिनिट, म्हणजे त्याला बरं नाही वाटलं. पुन्हा त्यांनी शक्ती प्रदान केली. मग उठून बसले, बघतात त्यांना ज्ञानोदय झाला. काय म्हणून, मी भगवान शंकराच्या स्तुती करण्यामध्ये मी माता अन्नपूर्णेचा अनादर केलो, हे माझ्याकडून चुकलं, म्हणून पश्चाताप करून त्यांनी 4 पीठाचं स्थापन केलं. आज ते तुम्ही जे बघता का, हे शंकराचार्यांची स्थापना केलेली 4 पीठ आहेत. त्यावेळी त्यांनी लिहिलं, एक वाक्य लिहिलं, काय म्हणून, कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवती. म्हणजे माझ्यासारखं कुपुत्स बुद्धीवाला लेकरू जन्माला येऊ शकतं, पण कुपुत्स बुद्धीवाली माता जन्माला येऊ शकत नाही. म्हणून त्याने आईचा आदर करून 4 शक्तीपीठाची स्थापना जगद्गुरु शंकराचार्यांनी केलं. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जसं त्यांनी नावलौकिक या जगामध्ये करून गेले, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भाष्य लिहिलं. असंच तुम्ही सुद्धा ज्ञानी आहात. मला एवढंच म्हणायचंय, आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये, आणि पहिलं कीर्तन तुमचं या सोनपेठ मठामध्ये व्हावं, आणि त्याच्यानंतर जिंतूर मठामध्ये सुद्धा तुमचं कीर्तन होईल, त्याच्यानंतर मुखेड मठामध्ये तुमचं कीर्तन होईल, त्याच्यानंतर देवणी मठामध्ये सुद्धा तुमचं कीर्तन होईल, असं मी त्यांना आताच शाब्दिक रूपामध्ये आमंत्रण दिलं. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी सुद्धा सद्गुरूंचं, त्यांनी कोण गुरु निवडावं. मी म्हणलं ना, गुरु पाणी पिना छानके, गुरु करना पहचानके. वीरशैव धर्म पद्धतीमध्ये जे आहे ते इष्टलिंग धारण करून, इष्टलिंगाची दीक्षा घेऊन गुरु करून तुम्ही कीर्तनाला सुरुवात करा.
तुमच्या कीर्तनामध्ये आणखी बळकटी आल्याशिवाय राहणार नाही. आणि असे लेकरं या वीरशैव समाजाला, या वारकरी संप्रदायाला, या सगळं समाजाला गरज आहे. वीरशैव म्हणण्यापेक्षा, या वारकरी म्हणण्यापेक्षा या आपल्या सगळं समाज बांधवांना अशा रत्नांची गरज आहे. तुम्ही व्यापक दृष्टिकोन ठेवा आणि सद्गुरूंची भेट तुमची लवकरात लवकर होऊ द्या, असं मी मंगलमय आशीर्वाद करीन. आणि आतापर्यंत तुम्ही शांत रीतीनं ऐकलं आणि 7 दिवस कसं निघून गेलं, काय मस्त आनंद, असे एक आनंदाचं वातावरण तयार करून दिलं. तर हे इथं खरोखरच जर या वर्षाचा सप्त्याचा विचार केलं तर महाराजांना आम्ही म्हणलं की दरवर्षी ठेवत जावं म्हणलं लाईव्ह टेलिकास्ट याच्या माध्यमातून. कारण बरेच जे ज्ञानी लोक आहेत त्यांना माहिती आहे, याच्या माध्यमातून जगामध्ये कुठंही आपलं ज्ञान पोचवता येतं आणि कुठंपर्यंत पण आपण तिथपर्यंत पोचू शकतो, असं एक प्रचार माध्यम, प्रसार माध्यम. आपल्याला काय मठसंस्थान म्हणजे काय, चांगले संस्कार घडवणं हेच मठाचं मुख्य काम असतो. आणि त्याच पद्धतीनं नंदिकेश्वर मठ संस्थाननं या माध्यमातून खूप सुंदर असं कार्य केलेले आहे. आणि असो, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं महाराजांच्या मनामध्ये असा विचार आला आणि असंच आपल्या सगळ्यांची तब्येत सांभाळून आपण कार्यक्रम केलं. आणि कोणीही घाबरायचं नाही, त्याच्यावर आता इंजेक्शन निघालेलं आहे. लवकरात लवकर आपापल्या दारापर्यंत इंजेक्शन येणार आहे. पटापटा पटापटा पिन मारून घ्यायचं, टोचून घ्यायचं, मोकळं व्हायचं. जा तिकडं बाबा, तू जिथून आलं तिकडं जा ना, तिकडंच राहा, इकडे येऊ नको. मग अशा पद्धतीनं सांगून त्याला टाटा गुड बाय सांगून मग आपापल्या पद्धतीनं शुचिरभूत होऊन व्यवस्थितपणे आपलं जीवनाला सुरुवात करायचं. चिंतन करा, चिंता करू नका. एवढंच 2 शब्द बोलून माझ्या 2 शब्दाला विराम देतोय. ओम शांती शांती शांती. आता आजच्या शेवटी पंगतचे पोपडे परिवारांना गुरु महाराजांचे आशीर्वाद घेतील. बडबड या, लवकर लवकर या, वेळ लावू नका. हां आमचे पत्रकार किरण स्वामी सोनपेठ दर्शन फार सुंदर मठाच्या आणि सामाजिक कार्य चलत असताना त्या कार्यामध्ये खूप त्यांचा सहकार असतो आणि मठाचे काहीतरी संबंध घडलेले असतो. त्याच्यामुळे त्यांची बी खूप सेवा आहे आणि त्यांच्या आता महाराजांचे आशीर्वचन. मठाचे महाराज मुखेडकर महाराजांना म्हणलं तुम्ही थोडं अजून आशीर्वचन करा.
टाइम तर 3:30 वाजला. 3 वाजला का 4 वाजला? 3:45 वाजलं. आणि देवळकर महाराजाला तो ते म्हणले मला 3च्या नंतर मी प्रयत्न कुठं बी करत नाही म्हणलं. ठीक आहे म्हणला. मी विचार केला जानवर पाळणारा जर करता अकस्मात घरी बसला तर जानवराचे मालक असतो ना, त्याला तर सुटणार नाही. हा आता कोणी बी नाही म्हणलं तर बी आपल्याला करावंच लागते. म्हणून महाराजांच्या आशीर्वचन. जिया श्री रेणुकाचार्य शिवाचार्य शिखामणी यो वीरशैव सिद्धांतम स्थापयामास भूतले. यद्भासा भासते विश्वं यत्सुखेन अनुमोदते. नमस्तस्मै गुणातीताय विभवाय परात्मने. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. प्रथमतः वीरशैव महामत स्थापनाचार्य जगदादि जगद्गुरु पंचाचरण स्मरण करून संत शिरोमणी मन्मथ स्वामी स्मरण करून हा मठाच्या मूल कर्तृ गुरु नंदिकेश्वरना स्मरण करून नंदिकेश्वर महाराजांच्या पुण्य स्मरणोत्सव निमित्त अखंड शिवनाम सप्ताह हा सप्ताहाचा कार्यक्रम सांगता कार्यक्रमाच्या दिव्य सानिध्य परवा पूज्य शटास्थलाब्रह्मी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, शटास्थलाब्रह्मी अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, शटास्थलाब्रह्मी सिद्धलिंगी शिवलिंगी शिवाचार्य महाराज, मुखेड जिंतूर देवणी हे तीनों महाराजांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या साष्टांग नमस्कार. आणि हा कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आतापर्यंत फार सुंदर रीतीने तुमच्या सर्वांना महाप्रसादचे कीर्तन, अध्यात्म, हास्य, सामाजिक खूप सुंदर रीतीने प्रवचन केलेले जगन्नाथ महाराज आणि आपले लेकरू म्हणावं लागेल महादेव महाराज, आमचे कोरे गुरुजी. आणि ह्या कार्यक्रमामध्ये 7 दिवस पर्यंत खूप उडी मारलेले आमचे दोणवकर महाराज, पळसकर भुजंगप्पा आणि कृष्ण. लहान होतं कृष्ण त्या टायमाला, आता मोठा झाला. आणि आमच्या मला असा यावर्षी एवढा आनंद झाला, खूप सुंदर गायन आमचे विश्वनाथ महाराज, काशीनाथ स्वामी आणि महावीर स्वामी आणि अजून भरपूर ह्या कार्यक्रमात आलेले. तुमचे नाव काय राहिले असतील आता मी सगळं म्हणल्यासारखं वाटावं. आणि ह्या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले सर्व सद्भक्त मंडळी, भजना मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार
पारायण मंडळी आणि शिष्य मंडळ, मठाच्या सर्व शिष्य मंडळी आणि आतापर्यंत झालेले पंगतचे मंडळी, नाश्त्याचे पंगतचे मंडळी आणि आजच्या शेवटीचे पंगतचे मंडळी आणि 1 दिवस आलेली मंडळी, 7 दिवस आलेली मंडळी आणि तोंड दाखवून गेलेले मंडळी, तोंडात राहिलेले मंडळी, सगळ्या लोकांना जगदादि जगद्गुरु पंचाचार्य आरोग्य ऐश्वर्य त्यांना द्यावा म्हणून सांगून आणि आज प्रवचन करण्यासारखं टाइम नाहीये. आता टाइम भरपूर झालेले आहे. जिंतूरकर महाराजांना फार सुंदर रीतीने व्यवस्थित सांगितलं. मनुष्याला ज्ञान पाहिजे, कारण पाठीमाग राहिलेले पुढी ह्या तोंडाचे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणल्यानंतर जन्माच्या अगोदर, जन्म झाल्यानंतर नंतर पुढी, शिवैक्य झाल्यानंतर काय घडणार आपल्याला एकच कळते, सध्या असले तेवढंच कळते. पहिल्या जन्मामध्ये काय होतो, जन्म होण्याच्या अगोदर आपण काय होतो ते बी कळालं नाही आणि आपण गेल्यानंतर कुठे जातो ते बी कळत नाही. त्याच्या पाहिजे असल्या तर ज्ञानाच्या अवश्य म्हणून महाराजांनी सांगितलं. अजून दुसरं एक सांगितलं, शंकराचार्यांच्या फार सुंदर उदाहरणे दिला. शंकराचार्यांच्या उदाहरणे दिला. अद्वैत ज्ञान अति प्रतिपादन केलेले असले तर शंकराचार्य, त्या शंकराचार्याला मला एक अभिमान वाटतो, सांगा वाटतं, आता आठवण आले मला. त्या शंकराचार्याला चंद्रमौळेश्वर लिंग दिलेले कोणी दिलं असलं तर रेणुकाचार्याला चंद्रमौळेश्वर लिंग दिलं. त्या चंद्रमौळेश्वर लिंग आपण काशीपदात पाहत असतो. हे काय आहे? ज्ञान हा कोणाचा धर्म नाही, कोणाच्या बापाचे नाही, कोणाचे स्वत नाही. ज्ञान ज्ञानीचे आहे, कोणी असतो. जिथं ज्ञान आहे तिथं भेद नाही, जिथं ज्ञान आहे ना तिथं भेद नाही. पण अद्वैतूनच द्वैत जावं लागतं, अद्वैत होऊनच द्वैत जावं लागतं. आता आपण वरी जायचं म्हणल्यानंतर वरी इथून पाहणं अद्वैत, वरी फक्त डोळ्यातून पाहतो. पायातून जायचं म्हणलं तर पायरीतून जावं लागते. ते आपण पाहतो, वरते दिसतात, फक्त डोळा आहे, डोळ्यातून दिसते. पण वरी जायचं म्हणलं तर पाय काम द्यावा लागते, पायाला पायाला काम द्यावा लागते. तसं पायाला कसं काम द्यावं लागते, क्रिया करूनच त्याच्या ज्ञान प्राप्ती करून घ्यावा लागते. अद्वैत द्वैतातून अद्वैत होऊन जातात. अद्वैत व्हायचं मला अगोदर द्वैत आपण व्हावाच लागते. म्हणून आता महाराजांचं इथं सांगायचं म्हणजे तुम्ही लिंग दीक्षा घ्या. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही शंकराचार्यासारखं ज्ञानी आहात. मला अभिमान वाटते आमच्या लेकरूचे, मला अभिमान फार वाटतं. कारण धर्माचे आचरण करणं हे फार महत्वाचं असतो, परत ज्ञान सांगायचं महत्व नाही. एक वेळ एक भक्ताना विवेकानंदकडे गेला. विवेकानंद पाशी गेल्यानंतर त्यानं म्हणले, आमच्या लेकरू लई गुळ खातात. महाराज
आमचे लेकरं लई गुळ खातात, त्या गुळ सोडावं लागते. काय करावं लागते, काय करावं लागते म्हणल्यानंतर विवेकानंदानं सांगितलं, तुम्ही पहिले 8 दिवसानंतर माझ्याकडे आता तुम्ही द्या मला, तुम्हाला सांगतो. मग त्यावेळे मला 8 दिवस गेला. 8 दिवस गेल्यानंतर वापस आले. त्या पोराला उपदेश केला. ते पोरा सोडला. ते त्यानं म्हाताऱ्याला विचारलं, मी पहिल्या बाळा आले होतो, एवढा विचार सांगायचं होतं, का सांगितलं नाही? म्हणला. मग विवेकानंदाला विचार केला, तुम्ही का म्हणून असं पहिलं सांगितलं नाही? एवढे मला 2 हेलपटे का केलं? पहिले म्हणला मी गुळ खात होतो, मी सोडलो पहिलं, नंतर त्यांना सांगितलं. ज्यावेळे आपण जे करतो, आपण जे सांगतो, ते सगळं व्हावं लागते. या महाराजांचे विचार. आणि शंकराचार्यांच्या हे अद्वैत आणि ह्या वारकरी संप्रदाय असो, वीर संप्रदाय असो, कोणते धर्म असो, सगळे एकच सांगतात. काय सांगतात म्हणजे तुम्ही मनुष्य व्हावा म्हणतो. कोणते धर्म अधर्म सांगू शकत नाही. सगळं धर्म काय सांगतात म्हणजे तुम्ही व्यवस्थित राहा आणि तुम्ही आचरणामध्ये राहा आणि तुमच्या जीवनात शिवमय व्हावा, शिवमय जीवन व्हायचे. म्हणून आज सांगितलं, जास्त सांगत उपयोग नाही. मला असं वाटलं ह्या कार्यक्रमामध्ये 7 दिवस पर्यंत आपल्या शिष्य लोकांना खूप पंगतचे सेवा केलेली आहे आणि नाश्ता सेवेचे पंगतचे सेवा केलेला आहे. आणि मला असं वाटलं अजून एक म्हणजे आमचे मनमत, आमचे मालिंग आणि सिंधुबाईचे सुपुत्र मसलाचे आहे. आणि त्यांना मला एका दिवशी मी मोबाईल पाहत असताना एक मला बातमी कळाली. ज्या बातमी कळाल्यानंतर मला वाटलं मी बातमी पाहिलं, शिर्शीमध्ये फार पावसाचा पूर चालू होतो. त्याला 3 माणसे वाहून चालले होते. 3 माणसं एक क्षणात थोड्या चुकल्या असल्या तर ते 3 माणसे मरून जात होते. त्या 3 माणसाला जीवाचे न पर्व करत असताना आणि त्यांचे जीव वाचले, हे मला ते बघितल्यानंतर असं होते, मनमत धुमाळ पोलीस. मला एवढा आनंद वाटला. काय ते आमचे लेकरू, आमच्या मनामध्ये किती म्हणजे मनमत धुमाळ आपल्या लेकरूमध्ये बघितले की त्यांना लगेच फोन केला मी त्यांना, अरे तुम्ही हे दिसायला इथं. मग पुन्हा नंतर बघितलं कलेक्टर ते लातूरच्या SP चे, पुन्हा नंतर मग दुसरा फोटोमध्ये SP चे त्यांचे सत्कार आणि त्यांना गौरव दिलेले दिसला. मला त्यांचे बी आनंद वाटला. आज आम्हाला असं वाटलं आमच्या लेकराला चापावं लागतं, पाड तापावं लागते. म्हणून त्यांना सुद्धा आशीर्वाद, 3 गुरु महाराजांच्या आशीर्वाद त्यांना दिलेले आहे, म्हणजे त्यांना दिलेले आहे. अजून पुढे त्यांचे काम चालत राहावा. आणि आता ह्या सप्ताहामध्ये आमच्या माणिकराव, शिवरुद्र, आमचे जे सगळं भजनी मंडळी आणि हे सगळे लोक आणि आमच्या रमा रुद्राक्षी, त्यांना 1 दिवस येऊ द्या. पहिले येऊन तोंड झाकून गेलं, पुन्हा आल्या पुढच्या वर्षी 7 दिवस राहतो म्हणून सांगितलं. कारण यावर्षी मला थोडा त्रास झाला नाही, पण वाटलं. कारण काय तुम्हाला सांगायचं म्हणजे संसार अंगावर टाकून बसलो मी, संसार अंगावर टाकून. आणि वर्ष काय करत होतो, पंगत त्यांच्या गावचे पंगत आणायचे, त्याच्या गावचे पंगत तिथं स्वयंपाक सामान आणायचं, वाड्याचं चक्कर लावायचं, वाड्याच्या दुकानात सामान आणायचं, सगळं करत होतो. यावरती मी काय केलं, तर कुठंतरी बाहेरून काहीतरी सामान आणून काहीतरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्ही काय केलं, म्हणजे हे मठातून सामान आहे, मठात एका सामान आणून आणि स्वयंपाक लावू म्हणून मी एवढं सांगितलं, पण ते माझ्या डोक्यावरच पडलं.
साहेब माझ्या डोकरच पडलं, पुढच्या वर्षी असं होणार नाही, जे पहिले चालले होतं तसंच तुमचे चालणार आहे, आता आपण डोक्यावर घ्यायचं नाही. म्हणून असं वाटते हे खूप सुंदर सुंदर रीतीनं 7 दिवस एवढा आनंद महाराजांच्या, जिंतूरकर महाराज, मुखेडकर महाराज, आमचे देवणीकर महाराज, काल अंबाजोग महाराज आलते आणि मानोरकर महाराज आलते आणि ह्या शिवाचार लोकांचे प्रेम माझ्यावर फार मोठा प्रेम, त्यांचे बी प्रेम आहे. आणि आमचे भजनी मंडळी आणि अजून भाव बाहेरगावचे आणि बर्शिष्य गावचे आलेले भजनी मंडळी, सोनपेठच्या सगळ्या महिला मंडळी पुढं ह्या मठावर आमच्यावर एवढं प्रेम आहे आणि एवढा परिवार आहे. हे सगळे लोक आमचे जे गुरुजी आणि मनमत आहे आणि आमचे जे पत्रकार किरण स्वामी, खार गोष्टी मठामध्ये काहीतरी काम घडले की त्याच्या पत्रिकेमध्ये महाराजांचं असतं, असतं सगळं असतं. आज विशेष म्हणजे आमचे ते 7 दिवस आमचे ते युट्यूबवाले म्हणजे फेसबुकमध्ये, आणि मला असं वाटलंय सप्ताह इथं चालू, लोक कमी कार्यक्रम भरजन, लोक कमी कार्यक्रम भरजन. आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला, मजाक केवढा मजाक आहे, आणि जे कार्यक्रम इंटरेस्टिंग करत नव्हतं त्या माणसाचं इंटरेस्टिंग करायला, कारण युट्यूब मध्ये येते म्हणून. लग्न आमचे माणिकराव तर काल तो फार मजा होतं, त्यांच्या प्रवचनामध्ये प्रवचन केलं, एवढं सुंदर प्रवचन झाला आणि किती लोकांना बघितलं. आणि मला असं वाटलं भजनी मंडळ सुद्धा, मला वाटायला ज्या भजनी मंडळ जास्ती पसंत नव्हतं ते बी पसायले, कारण युट्यूब साठी. काय सुंदर झालं. आम्ही वरी बघत होतो, मी टीव्हीचे आणि मोबाईलचं कलेक्शन दिलं होतं, टीव्हीचे मोबाईलचं कलेक्शन दिलं म्हणून मी वरी बघायला ही कसं बाबा वा 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 म्हणलं, बरं झालं म्हणलं, ह्याला खूप छान केलं म्हणलं, एवढं काय छान आहे, छान आहे. इडी आनंद झाला. आता सगळ्या लोकांना प्रसाद उशीर होत आहे, तुमची सगळं प्रसाद ज्यांना नाव घेतलं नाही, ज्यांना सत्कार केलं नसतील, काय काय नाही केलं नसतील, त्यांना कोरोना आहे म्हणून समजा, कोरोना मध्ये महाराज विसरलं. म्हणून आता पुढच्या सर्व लोकांना अजून एक सांगतो मला, अजून एक सांगतो, तीनों गुरुवारांचे आशीर्वाद, नंदकेश्वर आशीर्वाद, मनमथ स्वामीचे आशीर्वाद, पंचाचार्याचे आशीर्वादाने तुम्हाला कोणाला कोरोनाचे लागू नये एवढं मी देवाकडे प्रार्थना करतो. एवढा प्रार्थना करून माझे शब्द विराम देतो. आरती
आता आपले महिला मंडळ सोनपेठचे महिला मंडळ आज सगळं लोकांना वाटायचं आमच्या सोनपेठच्या महिला मंडळी बदली मंडळी आणि युवा मंडळी बदली मंडळ असले युवा मंडळी आहे त्या बदली मंडळी तुम्ही आणि वाड्याला तयार करा आणि कोणी पहिले अगोदर जेवायला बसू नका आणि तुम्ही वाढा आता मग तुम्ही नाही दिसलं तर मला